संपदा मुंडेने आत्महत्या केली की संपदा मुंडेने हत्या केली, हत्या झाली। तुम्ही म्हणाल की मी डायरेक्ट आत्महत्या आणि हत्या यावर का बोलतेय। मी यावर आपल्याला 2 व्हिडिओ दाखवले पाहिजेत। जर आपल्याला आठवत असेल याच्या आधी एक काय म्हणता येईल त्याला, साधारणतः 2 वर्षांपूर्वी ननावरे नावाचं नाव तुम्हाला आठवत असेल। नंदकुमार ननावरे। कोण नंदकुमार ननावरे? आमदार कलानी यांचा पीए नंदकुमार ननावरे आणि त्यांची बायको हे प्रचंड त्रस्त झाले आणि त्रस्त होऊन त्यांनी सांगितलं की बाबा आमचं कुणीच ऐकून घेत नाहीये आणि आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये। हा आहे नंदकुमार ननावरे। मी पूर्ण ऐकायचे असेल मी पूर्ण पण ऐकवते। माझ्या घरात येऊ त्याच्या मोबाईल मध्ये याच्यात त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलेलं आहे आणि जीव दिला, आत्महत्या केली। जे वकील आहे त्याचे सीसीटीव्ही आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि सेव्ह करून ठेवले। माझ्या घरात येऊ ते त्यांच्या मोबाईल मध्ये काहीतरी करत होते आणि न बोलवता आले आणि जाता जाईल। त्यामुळे माझ्या घरात हा व्हिडिओ सगळीकडून काढून टाकलेला आहे, हे फार विशेष आहे। त्यांनी काही हा व्हिडिओ युट्यूबवर शिल्लक ठेवला नाही। देशमुखांचे वडील, त्यामुळे आम्हाला त्याच्या म्हणजे इतक्या पद्धतशीरपणे टॉर्चर केलंय आणि इतकं फुल प्लॅन केलेलं असल्यामुळे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। दुसरं बाकी इतर गुन्ह्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही। बाकी चौकशी व्हावी, परंतु मूळ जो आहे तो संग्राम निकाळजे त्याला मदत करणार रणजित सिंह नाईक। परत एकदा ऐका। मला जास्त काही बोलायचं नाही। बाकी चौकशी व्हावी, परंतु मूळ जो आहे संग्राम निकाळजे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर। आता या माणसाला, हा माणूस मरून गेला, दोघं नवरा बायकोनी आत्महत्या केली, पण दोघांनी आत्महत्या केल्यानंतरही यांना बिचाऱ्यांना काही न्याय मिळालाच नाही। मग याचा भाऊ धनंजय ननावरे पुढे आला। हाही व्हिडिओ आपण सोशल मीडियात बघितला असेल की धनंजय ननावरे पुढे येतो आणि तो सांगतो की माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, जोपर्यंत माझं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही तोपर्यंत मी माझा रोज एक अवयव कट करेल आणि देवेंद्र फडणवीसांना भेट देईल। आणि तो स्वतःचा एक बोट कापतो, व्हिडिओ बनवतो आणि तो म्हणतो की हे बोट घ्या माझं फडणवीस साहेब। काल फडणवीसांनी क्लीन चिट दिली ना, फडणवीसांनी ज्यांना क्लीन चिट दिली तो माणूस चक्क नंदकुमार ननावरे आणि नंदकुमार ननावरेची बायको मरताना ज्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं, काल त्याला ते क्लीन चिट देत होते। त्याचा भाऊ याने सोशल मीडियाच्या समोर येऊन, तोही व्हिडिओ आहे माझ्याकडे, तोही पाठवते मी आपल्याला, की तो आपलं बोट तोडून घेतो, एक अवयव तोडतो, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात आणि नंतर चौकशी लागते, पण चौकशीत फक्त बालाजी किनीकरचं नाव घेतलं जातं, रणजित सिंह निंबाळकर मात्र वाचतात। बालाजी किनीकर शिंदेचे आमदार आहेत। काय म्हणजे आपल्या सत्तेचा गैरवापर करणारे, यांची मोडस ऑपरेंडसी आहे की पोलीस स्टेशनला हाताशी धरायचं, जो कोणी आपल्या डोक्याच्या वर जातो किंवा जो कोणी आपलं ऐकत नाही त्यांना आपण पाहिजे त्या पद्धतीने त्यांना दाबत राहायचं।